पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्व भारतातल्या 5 राज्यांच्या दौऱ्यावर मणिपूर आणि मिझोरममध्ये रस्ते तसेच पायाभूत सुविधांचं पंतप्रधानांनी केलं लोकार्पण आणि पायाभरणी। विकासासाठी शांतता नांदणं महत्त्वाचं असल्याचं सांगत मणिपूरच्या जनतेनं शांततेचा मार्ग स्वीकारण्याचं पंतप्रधानांचं आवाहन। केंद्र सरकार खंबीरपणे मणिपूरच्या पाठीशी उभं असल्याची ग्वाही। मिझोरामला उर्वरित भारताशी जोडणाऱ्या बैराबी सैरांग दरम्यानच्या अत्यंत कठीण रेल्वे मार्गाचं पंतप्रधानांनी केलं लोकार्पण। 3 रेल्वे सेवांची केली सुरुवात। अधिकाधिक मतं देणाऱ्या प्रदेशांवर आधीच्या सरकारांनी लक्ष केंद्रित केल्यामुळे मिझोरामसह संपूर्ण ईशान्य भारत दुर्लक्षित राहिला असल्याची पंतप्रधानांची टीका। सुशीला कार्की यांच्या नेतृत्वाखालील नेपाळच्या अंतरिम सरकारचं भारतानं केलं स्वागत। दोन्ही देशांमधल्या नागरिकांचं कल्याण आणि समृद्धीसाठी काम करायला भारत उत्सुक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ इथे 335 कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन। आदिवासी समाजाच्या परिवर्तनासाठी कटिबद्ध असल्याची दिली ग्वाही। हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीची अंतिम फेरीत धडक। आणि जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताच्या जास्मिन लंबोरिया आणि नुपुर शेरान यांची आपापल्या वजनी गटाच्या अंतिम फेरीमध्ये धडक।